श्रमगीता मेडिटेशन श्रम अध्याय 91 श्रमरस मुक्तभंग आहे 60। टाळावे अज्ञान प्रदर्शन जीवना व्हावे उच्च श्रमदर्शन उदास होऊन न रडावे कीर्तीसाठी देशासाठी श्रमावे। याचा श्रमार्थ काय? याचा श्रमार्थ जर आपण पाहायला गेला तर अज्ञान जे आहे जीवनामध्ये आपण जगताना अनेक गोष्टीचं आपल्याला अज्ञान पाहायला मिळतं। आता हे अज्ञान कोणतं आहे? तर अज्ञान असं आहे की आपण श्रमतो, आपण नोकरी करतो, आपण उद्योगधंदा वाढवतो वगैरे वगैरे, परंतु तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही बचत करत नाही, तेवढ्या प्रमाणात तुम्ही गुंतवणूक करत नाही, तुमच्या भविष्याची काळजी तुम्ही स्वतः घेत नाही। तुम्हाला जो पगार मिळतो त्याच्या 30% रक्कम ही तुम्ही बचत करा। म्हणजे 50,000 तो तुम्हाला मिळत असेल तर त्याच्या 30% तुम्ही बचत करा। किती बचत करणार? 15। आता ही बचत जर तुम्ही केली तर भविष्यामध्ये तुम्हाला रडायला लागणार नाही। जर तुम्हाला पेन्शन नसेल तर तुम्ही यातून पेन्शन प्लॅन घेऊ शकता। तुमचं काही स्वप्न असेल, तुम्हाला परदेशात फिरायला जायचं असेल तर त्यासाठी तुम्ही पैसा गोळा करू शकता। मुलांचं शिक्षण आहे, मुलीचे लग्न आहे, घर घ्यायचं असेल, गाडी घ्यायची असेल, शेत जमीन घ्यायची असेल, यासाठी पैसा तुम्ही आणणार कुठून भविष्यामध्ये? तर पुढच्या 15-20 वर्षाचं नियोजन तुम्ही तुमच्या 30% पगाराच्या रकमेतून करायला। ते कोण सांगत नाही, आणि सांगितलं तरी आम्हाला कळत नाही, आणि कळतं तर ओळख नाही। आम्ही काय करतो? आमच्या मोज मजेवर पैसा खर्च करतो। मोबाईल घे, दागिने घे, किंवा इतर गोष्टींमध्ये पैसा खर्च कर, व्यसनामध्ये पैसा खर्च कर, आणि मग आयुष्याच्या शेवटी हातात पैसा नसतो, आणि मग घरामध्ये किंमत नसते, किंमत शून्य असते। घरातील लोक मान सन्मान देत नाही, कारण तुमच्याकडे काही उत्पन्नाचं साधन नसतं। मुलं कमावती झालेली असतात, घरामध्ये पैशाची गरज वाढलेली असते। अशा वेळी जर तुमच्याकडे काही नसेल तर त्याचा काय उपयोग होत नाही। तुम्ही किती नोकऱ्या केल्या नाही, किती मोठा उद्योग केला, त्या फायदा काय? त्याचा नाहीच आहे। म्हणून तुमचं जे प्रदर्शन आहे, कोणतं प्रदर्शन? हे विभत्स प्रदर्शन आहे, पैशाची उधळपट्टी आहे, ते टाळायला पाहिजे तुम्ही। आणि आता शहाणे व्हायला हवं। जीवना व्हावे उच्च श्रमदर्शन, जीवनात तुमचं श्रमदर्शन वरच्या पाठीवर व्हायला हवं असेल, उच्च व्हायला हवं असेल तर आतापासून काळजी घ्यायला पाहिजे। तुम्ही आता नोकरी करता, 33-35 वर्षापर्यंत लोक लग्न करतात, अगदी 40 वर्षापर्यंत जातात, काही पुढे जातात। पण करिअर करिअर करताना तुमच्या गोष्टी काही मागे पडतात ना, मग त्या सुद्धा तुम्ही वेळेत पूर्ण करायला पाहिजे। म्हणजे नोकरी मिळवणं, रोजगार मिळवणं, उदरनिर्वाह करणं हा प्रत्येकाचा प्रथम क्रमांकाचा ध्येय किंवा उद्दिष्ट झाला, गोल ऑफ लाईफ। आणि यामध्ये आमचं जे व्यक्तिमत्व आहे ते हरवून जातो। असं होऊ नये म्हणून जागरूकपणे तुम्ही यासाठी काम करायला पाहिजे। ही जागरूकता येणार कुठून? तर पहिल्यापासून जर तुम्ही एक नियोजन केलं, नाही मला इतका पगार मिळतो, अगदी 15,000 पगार मिळतो, त्यातले मी 30% बाहेर काढून ठेवले, बस पगार मिळत नाही असं ठरवायचं आणि करत काय ते श्रीमंत तुम्ही नक्की होण्याचे। मग उदास होऊन राहण्यामध्ये काय अर्थ आहे का? अरे माझ्याकडे वेळ होती, माझ्याकडे पैसा होता, मला कोणी सांगितलं नाही, मला काही कळलं नाही, आणि कळलं तरी वळलं नाही। 15-30% तुम्हाला पगार कमीच आहे असं तुम्ही जर केलं 2 वर्ष 3 वर्ष, तुम्हाला मग सवय लागते, आणि मग ती सवय एकदा लागली की तुम्ही तुमचं पुढचं आयुष्य चांगलं सुरक्षित करू शकता। कशाच्या दृष्टीने? पैशाच्या दृष्टीने। हे आताच करायला पाहिजे, जे उद्या करीन, पुढच्या महिन्यापासून करून, यामध्ये तुम्ही वेळ घालू नका अजिबात। आजच आत्ताच निर्णय घेऊन टाका। जे काय असतील ते पैसे गुंतवा कोणत्या तरी स्कीम मध्ये। तर स्कीम गुंतवा म्हणजे काय? हे गल्लीमध्ये फंड असतात, पीसी असते, त्यात गुंतवू नका। आणि मोठं तुम्हाला डबल पैसे देतो असं सांगणाऱ्या स्कीम मध्ये सुद्धा गुंतवू नका। शासकीय योजनामध्ये गुंतवा, शासकीय बँकेमध्ये जा किंवा पोस्टामध्ये जा, तिथं गुंतवा। म्युच्युअल फंड आहे, पुन्हा ते
दुसरा दुसरा कोण स्कीम आहेत, योजना आहेत, त्यामध्ये गुंतवा ना. फ्युचर प्लॅनिंग आहे, पेन्शनर प्लॅन आहे, त्याच्यामध्ये गुंतवा. एक ठराविक रक्कम टाकायची आणि याच्यामध्ये ठराविक रक्कम टाकून आपण आपलं आयुष्य सुखकर करू शकतो. मुलांचं शिक्षण, आपलं आजारपण आणि भविष्यातील स्वप्न हे सगळे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आता निर्णय घेण्याची गरज आहे. की गरज का निर्माण झाली, तर महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. जगामध्ये युद्ध कधी निर्माण होईल, जगामध्ये कोरोनासारखी साथ कधी येईल काय सांगता येत नाही. आता जागे व्हा. आता जागे झाल्यात तर पुढे तुम्हाला झोपायची पाळी येणार नाही, लक्षात घ्या. आणि जर तुम्हाला श्रमायचंच असेल, रडायचंच असेल, तर देशासाठी करा ना तुम्ही काहीतरी. रोडूबाई सारखं रडत का राहताय? तुमच्यामध्ये शक्ती आहे, तुमच्यामध्ये ताकद आहे. देशासाठी काम करा. तुम्ही तुमच्यासाठी काम करताय, तुम्ही तुमच्यासाठी जगताय, तुम्ही तुमच्यासाठी नोकरी करताय. याचा दुसरा अर्थ असा आहे की तुम्ही देशाचं जे आर्थिक ग्रोथ आहे, आर्थिक प्रगती आहे, त्याला हातभार लावताय. तुम्ही घरी बसून राहिलात, काम न करता बेकार राहिलात, बेरोजगार झालात, तर ते देशाचं नुकसान आहे ना. ते तुमच्या लक्षात येत नाही. आपण नोकरी करतो म्हणजे आपल्यावर आपली स्वतःची मेहरबानी आहे, पण देशासाठी तुम्ही काम करताय, तुमच्या राज्यासाठी काम करताय, तुमच्या गावासाठी काम करताय, तुमच्या कुटुंबासाठी काम करताय, तुमच्या स्वतःसाठी सुद्धा तुम्ही कामच करताय. म्हणजे अख्ख्या जगासाठी, नवे नवे या ब्रह्मांडासाठी तुम्ही काम करताय. एवढी मोठी श्रमाची ताकद आहे. आणि हेच तुम्हाला शर्मा मेडिटेशन शिकवते की नाही. तर याच्यामध्ये गंभीर व्हा आणि आपला सहभाग वाढवा. पैसा टिकावा, पैसा वाढावा, यासाठी आपण एक टेक्निक करणार आहे. माझ्या भविष्यातील पुंजी वाढण्यासाठी तुम्ही काय करायचं, डोळे बंद करायचे, शांत बसायचं, ताट बसायचं, श्वास घ्यायचा आणि श्वास घेतल्यावर मधोमध थांबवायचा क्षण बनेल. त्यावेळी तुम्ही म्हणायचं की ब्रह्मांड, माझी आर्थिक परिस्थिती सुधारलेली आहे. मी दर महिना बचत करतो. 5,000 सांगा, 2,000 सांगा, किती सांगा तुम्ही, 15,000, आणि मी त्याची व्यवस्थित गुंतवणूक करतो. त्यामुळे भविष्यातील चिंता माझी कमी होत झालेली आहे. मला गाडी हवी, मला बंगला हवा, मला शेत जमीन हवं, माझ्या मुलांचं शिक्षण आहे, माझ्या मुलांचं लग्न आहे, त्यासाठी माझ्याकडे भविष्यात भरपूर पैसा आहे, उपलब्ध आहे. ब्रह्मांड, त्याबद्दल मी तुझा आभारी आहे. मी तुझे धन्यवाद मन व्यक्त करतो. ब्रह्मांड, माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. धन्यवाद ब्रह्मांड, धन्यवाद ब्रह्मांड, धन्यवाद ब्रह्मांड, धन्यवाद ब्रह्मांड, धन्यवाद ब्रह्मांड, धन्यवाद ब्रह्मांड, धन्यवाद ब्रह्मांड.